सर्व महामानवांना आजच्या या वांजळपुरीच्या एक अचानक समाजाच्या भेटीगाठीच्या निमित्ताने अभिवादन करतो। मित्रांनो, आपण जर या महाराष्ट्राची आणि या भारताची जर परिस्थिती बघितली तर एक मोठं संकट आपल्यावर आलेलं आहे की जर या ठिकाणी जर भाजप सरकार येत्या 2024च्या निवडणुकीत जर निवडून आलं तर मित्रांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अथक परिश्रमातून जे या भारताचं संविधान निर्माण केलं ते संविधान कुठंतरी धोक्यात येण्याचं काम या BJPच्या सरकारने सुरू केलेलं आहे। आणि जर या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण जर बघितलं की प्रत्येकाच्या मनात होतं की बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसबरोबर युती करायला पाहिजे होती, राष्ट्रवादीबरोबर युती करायला पाहिजे होती, कुठंतरी सत्तेत जायला पाहिजे होतं। परंतु मित्रांनो, या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं सत्तेत जाण्यासाठी कुठलाही मोह नाही त्या माणसाला। बाळासाहेब आंबेडकरांना जर सत्तेत जायचा जर बाळासाहेब आंबेडकरांनी विचार केला तर 5 मिनिटाच्या आतमध्ये बाळासाहेब आंबेडकर या भारत देशाच्या केंद्राच्या सत्तेमध्ये आपल्या सर्वांना दिसतील। परंतु आंबेडकर घराण्याचा विचार हा वेगळा आहे। आंबेडकर घराण्याचं धोरण हे नेहमी गोरगरीब अल्पसंख्याक बहुजन समाजाला न्याय देण्याचं धोरण आहे। म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं, महाराष्ट्राची परिस्थिती बघितली, आज नंबर 2 ला जाती असलेला आपला बौद्ध समाज, नंबर 3 ला असलेला आपला मातंग समाज, मित्रांनो आपल्याला कुठल्याही प्रकारची उमेदवारी या ठिकाणी कोणताच पक्ष देत नाही। आपल्याला सत्तेपासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी अनेक वर्ष हे प्रस्थापित पुढारी करत आहेत। परंतु जर बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून फक्त एकमेव या भारत देशामध्ये बाळासाहेब आंबेडकर असे नेता आहे की त्या नेत्याचं स्वप्न आहे की मी एकटा सत्तेत जाऊन काय करू, माझ्याबरोबर सत्तेमध्ये या ठिकाणी असलेला महार समाज पाहिजे, मातंग समाज पाहिजे, मुस्लिम समाज पाहिजे, गोरगरीब घराण्यातील मराठा समाज देखील बाळासाहेब आंबेडकर सत्तेत नेण्याच्या या ठिकाणी प्रयत्नात आहेत। आणि जर या शिर्डी मतदारसंघाचा जर आपण आढावा बघितला असेल, आजपर्यंत आपल्याला एवढा मोठ्या संख्येने या ठिकाणी बौद्ध आणि मातंग समाज असताना कुठलाही प्रस्थापित पक्ष आपल्याला उमेदवारी देत नाही। कारण त्यांना माहिती आहे की हे महार आणि मांग आणि इतरचे मुस्लिम समाज जे बरोबर आपल्याला मतदान करतील, परंतु हा त्यांचा आता भ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे यावेळेस श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपल्याला उत्कर्षताई रुपवते ह्या अत्यंत सुशिक्षित आणि सक्षम आणि आपल्या समाजाचा उमेदवार आपल्याला दिलेला आहे। त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची तुम्ही आशा बाळगू नका का ताई आपल्याला भेटतील, ताई आपल्याकडे येतील। लोकसभा मतदारसंघ खूप मोठा आहे, ताई 100% वांजळपुरी गावात येणारच आहे। परंतु आता आपण आपल्या स्वतः घरातली लेखबाळ या ठिकाणी उभी आहे। म्हणून आपण या ठिकाणी आपण आपल्या परीने युवक पोरांनी फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून उत्कर्षताईचा प्रचार आणि प्रसार आपण या ठिकाणी करायचा आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करायचे आहेत। त्यामुळं ही आजची आपण औपचारिकरित्या भेट घेतलेली आहे। तर आपण या ठिकाणी कामाला लागताना अशी आम्ही आशा बाळगतो आणि थांबतो। जय भीम, जय लवजी, जय भारत।